साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। वाटेच्या वेळी सतीश शिंदे हा रिक्षा चालक मटकी वस्तीमध्ये राहणारा काल जुना पुण्याचा पूल होता त्याच्यावरनं तो निघालेला असताना तिथं महानगरपालिकेचं किंवा ज्या नॅशनल हायवेने ते ब्रिज पाडले ते लक्षात न आल्यामुळे तो ब्रिजमध्ये वड्यामध्ये तो रिक्षा घातल्यामुळं ते रिक्षा अडकून पडले आणि तो वाहून गेला असं काल रात्री सगळ्या तिथल्या आणि त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेला आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे। आणि या तपासणी होत असताना ही घटना घडू नये किंवा कुठलीही दुर्घटना घडू नये जी सुरक्षितता भाग होता तो न करता नॅशनल हायवेने ते पाडलं असेल तर तिथं बॅरिकेड लावायला पाहिजे आणि लोकांना तिथं जायला मनाई करायला पाहिजे दोन्ही साईडला लावणे। त्यामुळं या नगर अभियंता असू द्या किंवा आरोग्य विभागाचं असू द्या या सगळ्यांचं निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत। आज तरी निदान महानगरपालिका लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा करायला पाहिजे। आणि आपण बघतोय गेल्या 2-2 दिवस झालं 3-3 दिवस झालं पिलीगरतो सारख्या भागामधनं पाणी ओसरलं नाही। आज तिथल्या ड्रेनेज पूल भरून वाहत आहेत आणि त्या कमी झाल्या ओसर झाल्या तिथं आरोग्याची संदर्भातही दक्षता घेण्याची गरज आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात 2-2, 3-3 दिवस घरामध्ये पाणी राहिल्यामुळं इथं रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। आणि महानगरपालिकेला मी सांगू इच्छितो की तिथेही त्यांनी ताबडतोब काळजी घेऊन तिथल्या लोकांना रोगराईपासून कसं वाचवता याची दक्षता घ्यावी। हवे आणि महानगरपालिकेच्या जे प्रशासन आहे नॅशनल हायवेच्या प्रशासनाचे नैसर्गिक नाले बंद केले ते नॅशनल हायवेचा रस्ता गेल्यामुळे नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळं लोकवस्तीमध्ये पाणी जात आहे। त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेने ज्या पद्धतीनं ही नाले साफसफाई करून घ्यायला पाहिजे होते तसे करून नाही घेतल्यामुळं आणि हे जे काम या ठिकाणी सर्व्हिस रोडचं चालू आहे या सर्व्हिस रोडचं काम चालू असताना नॅशनल हायवेचे मक्तेदार आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी हे जाहीर प्रसिद्धीकरण करायला पाहिजे होते की हा रस्ता इथं चालू होता तरी या ठिकाणी हा नागरिकांच्या सोयीकरता आम्ही ह्याचं काम करत आहोत ह्याचं प्रसिद्धीकरण या ठिकाणी देण्याचं महत्त्वाचं होतं परंतु त्यांनी दिलं नाही। हा रस्त्याचं काम या ठिकाणी चालू केलं आणि ही पूर्ण रस्ता ओपन ठेवला म्हणून या भागातली जी रिक्षा चालक आहे ती सतीश सुनील शिंदे या रिक्षा म्हणजे या रस्त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। आता मेन आमचं ध्येय म्हणजे तो सतीश सुनील शिंदे यांना या ठिकाणी शोधणं कारण का तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून तो व्यक्ती पाण्यामध्ये नाही गेला तर दुसरीकडे तर असेल असं सुखरूप आनंदाची बातमी सर्व सोलापूरकरांना आणि सर्व तुम्हाला समजेल असे या ठिकाणी माझी आशा आहे की त्याने असू शकतात। या आनंदाची बातमी मला या कानाला ऐकायला कारण का आम्ही सकाळ म्हणजे पहाटेपासून आम्ही सुद्धा या गोष्टींमध्ये आम्ही व्यस्त आहोत तर लवकरात लवकर त्यांच्या घरच्याला सतीश या ठिकाणी मिळावा हीच भावना या आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो।